हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करावा या मागणीसाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहे। सुरुवातीला याच मागणीसाठी तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात आले। तालुका स्तरावर मोर्चे काढल्यानंतर आता जिल्हा स्तरावर मोर्चे काढले जात आहेत। दरम्यान एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 29 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा धडकणार आहे। या मोर्चाची सकल बंजारा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। नांदेड शहरातील नवीन मोंढा येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चात जवळपास 3 लाख बंजारा बांधव सहभागी होतील असा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे। हा मोर्चा बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषेसह सहभागी होतील अशी माहिती सकल बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज। दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवा मोंढा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक, उडान पूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे। प्रचंड मोठ्या ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे। जवळपास 3 लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल। पार्किंगची व्यवस्था जवळपास 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे। आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक, महिला, पुरुष जे या ठिकाणी येणार आहेत आणि वाजंत्री सोबत येणार आहेत। ज्याच्याकडे ड्रेस आहेत, आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून, आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन, भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महा एल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे। मला आशा आणि खात्री आहे, पाऊस येवो, ऊन येवो, काही येवो, ही या ठिकाणी लोक जमतील। किमान 3 लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे, होय आम्ही सर्व एसटी प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो। ज्याच्यामध्ये खानपीन असेल, गावाच्या बाहेर राहणार, गावकुशा बाहेर राहणारा समाज असेल, ज्याचा पेहरावा वेगळा असेल, ज्याचे चालीरीती वेगळे आहेत, ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत, ज्या समाजाला लिपी नाही, हे सगळेच्या 5च्या 5 क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रोग्राममध्ये टाकावं आणि 1% केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला 1% आरक्षण सुद्धा आम्हाला नको आहे। एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला नको आहे। आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या आरक्षणधारक आहोत। संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून जसं 7% एसटी प्रवर्ग आहेत त्यामध्ये 3% वेगळं बी त्याचं कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एसटी प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावं अशी ही आपली मागणी आहे आणि गॅजेटमध्ये सुद्धा नाव आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये 10 वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एसटी प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या समाजाने एसटी प्रवर्गाचे फंड्स उचललेत ते मग आता नॉन एसटी कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे। आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे। निजामशाहीमध्ये जेवढाही काही बंजारा होता तो संपूर्णपणे एसटी प्रवर्गामध्ये आहे। विदर्भामध्ये सीपी अँड बेररचा कायदा होता, सीपी अँड बेररच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने 10 वर्ष एसटी केंद्राचा फंड त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्यांना भेटलेला आहे। म्हणून आमची रास्त मागणी आहे, कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही, कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही। आमचा स्वतंत्र बी कॅटेगराइज करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला 3% आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरतो। नाही, आता यानंतरचे काही डिसिजन असतील जिल्हा झाल्यानंतर आमचं पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान 1 करोड इतका संपूर्ण समाज बांधव, आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येतील, त्याच्यामध्ये यूपीचे लोक येतील, मध्य प्रदेशचे लोक येतील, संपूर्ण देशाचे लोक या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे। कारण ही मागणी आमची एकट्याची नाही, संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज 7 स्टेटमध्ये एसटी प्रवर्गामध्ये
काही स्टेटमध्ये SC प्रवर्गामध्ये आहे, काही OBC मध्ये आहे, काही ओपन मध्ये आहे. या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंघ होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.